लोनची परतफेड लवकर कशी करायची? यार मी ना लाईफ मध्ये 2 लोन्स घेतले होते। एक 15 लाखाचा एज्युकेशन खर्च आणि एक 5 लाखाचा वैयक्तिक खर्च। माझं 15 लाखाचा एज्युकेशन लोन 10 वर्षासाठी होतं, पण ते मी 4 वर्षात परत केलं आणि वैयक्तिक कर्ज 4 वर्ष जुनं होतं, तर ते मी 2.5 वर्षात परत केलं। माझ्या आयुष्यात असं 2 वेळा केल्यानंतर मला कर्जाची लवकर परतफेड करण्याचा काही अनुभव आहेच आणि ह्या व्हिडिओद्वारे मला माझ्या युक्त्या तुमच्याशी शेअर करायचे। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पूजाचं उदाहरण देईन, जिने 30 लाखाचं गृहकर्ज घेतलंय 20 वर्षासाठी ॲट 8.50%। तर आपण बघूया की पूजा 10 वर्षात तिचं कर्ज कसा फेडते। सगळ्यात आधी आपण हे बघूया की पूजा तिचा ईएमआय टाइमावर पे करते का, मग तिला किती ईएमआय भरावं लागेल आणि एकूण तिला किती पैसे बँकेला द्यावे लागतील। पूजाचं मंथली ईएमआय सुमारे 26,000 असेल आणि तिला 20 वर्षात बँकेला 62.5 लाख भरावे लागतील। म्हणजे तिने बँकेतून जे कर्ज घेतले होते त्याहून डबलचं पण डबल। आणि तुम्ही बघू शकता की पूजाला 30 लाखांच्या खर्चासाठी फक्त 32.5 लाखांचा व्याज द्यावा लागेल। दोन्ही मध्ये पूजा खूप सेव्ह करेल, पण लवकरात लवकर पे करायसाठी पूजाला नेमकं काय करावं लागेल ह्याला समजण्याच्या आधी तुम्हाला हे समजावं लागेल की लोनचं ईएमआय कसं काम करतं। आता तुम्ही बघू शकता की लोनची डिटेल्स इकडे ऑलरेडी भरलेली आहेत, जसे की कर्ज मूल्य, व्याज दर, कार्यकाळ। तुम्ही या ग्राफवर एकदम फोकस करून पहा तर तुम्हाला दिसेल की हा जो हिरवा भाग आहे तो आहे प्रिन्सिपल पेड आणि जो नारंगी भाग आहे तो आहे इंटरेस्ट। आणि तुम्ही बघू शकता की पहिल्या 5 ते 6 वर्षाच्या ईएमआय मध्ये मेजॉरिटी पोर्शन फक्त इंटरेस्ट मध्येच जातो। इफेक्टिव्हली जेव्हा तुम्ही ईएमआय पे करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या पहिल्या 26,000च्या ईएमआय मधून 21,000 तर इंटरेस्ट मध्येच जातात, उर्वरित 5,000 प्रिन्सिपल मध्ये जातात। तर पहिल्या ईएमआय नंतर तुमचा 30,000चा लोन इफेक्टिव्हली फक्त 5,000ने कमी होतो। आता जसं तुम्ही ईएमआय पे करत राहता तसंच तुमचा इंटरेस्ट कमी होत राहतो आणि तुमची प्रिन्सिपल वाढत राहते। आता पूजाच्या सॅलरी मधले 40 ते 45% लोनच्या ईएमआय मध्ये जातात, त्यामुळे त्यात आणखी वाढ होणे शक्य नाही। पण तरी जर तुम्ही तुमचे योगदान वाढवू शकता तर ते तुम्हाला खूप मदत करेल। थांबा, मी तुम्हाला हे दाखवते। तुम्ही दर महिने जर एक्स्ट्रा 3,000 रुपये भरलेत तर तुमचा कर्जाचा कार्यकाळ 20 वर्ष ते 15.5 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुमची एकूण देय रक्कम 62.5 लाख ते 54 लाखांपेक्षा कमी असेल, म्हणजेच 8.5 लाखांचा फायदा। पूजाच्या केस मध्ये तिला दरवर्षी 6 ते 8% इन्क्रीमेंट मिळतो, म्हणजे तिची इन हँड सॅलरी 3,500 ते 4,000 रुपयांनी वाढते आणि तिला दरवर्षी 70 ते 80,000चा अॅन्युअल बोनस पण मिळतो। आम्ही समजतो की हे आकडे प्रत्येकासाठी वेगळे असतील। असं गृहीत धरूया की पूजा आपल्या मंथली ईएमआय मधून ॲडिशनल 3,500 रुपये आणि वर्षातून एकदा 50,000 रुपये लोन मध्ये टाकते, तर तिचा कर्जाचा कार्यकाळ 20 ते 12 वर्षांपेक्षा कमी होतो आणि तो 62.5 लाख वरून एकूण 48.7 लाख पर्यंत होतो, सुमारे 14 लाखांचा फायदा। आधी तिचा लोन 2042 मध्ये संपणार होता, आता हे ऍडिशनल पेमेंट्स केल्यावर तिचा लोन 2034 मध्ये संपतोय, म्हणजे 8 वर्ष अगोदरच। आता पूजा ऑब्झर्व करते की सगळ्यांना मार्केटमध्ये लोन 7.5 to 8% वर मिळतात आणि पूजाचा सिबिल स्कोर पण छान आहे आणि ती आपले पेमेंट्स टाइमावर करते। तर ती बँकेला विचारते की माझा लोन अजूनपर्यंत 8.50 वर का चालतोय। जर पूजा आपले पेमेंट्स टाइम टू टाइम करते तर तिचा दर 8.5 हून 8% बँक स्वीकारूच शकते। तुम्ही ही ट्रिक तुमच्या कोणत्याही कर्जासह करू शकता। काही संभाषणातून पूजाने आपल्या होम लोनचा दर 8%ने कमी केला। आता दर कमी केल्याने पूजाचा ईएमआय पण कमी होणार, पण पूजा आपले ईएमआय कमी नाही करत, ती सेम ईएमआय पे करत राहते। जेव्हा तिचा इंटरेस्ट रेट 8.50% होता तेव्हा पूजाचा ईएमआय 26,035 रुपीज होता, बट जसंच तिचा इंटरेस्ट रेट 0.50 हून कमी झाला तिचा ईएमआय 25,093 रुपीजहून कमी झाला, अप्रॉक्सिमेटली 1,000 रुपीज लेस। सो पूजा आपल्या ईएमआय मध्ये महिन्याचे एक्स्ट्रा 1,000 रुपीज कॉन्ट्रीब्यूट करायला लागली। तुम्हाला लक्षात असेल की एका वर्षानंतर पूजा ऑलरेडी एक्स्ट्रा 3,500 रुपये टाकते दर महिने, कारण तिची अॅन्युअल इन्क्रीमेंट होते आणि एका वर्षामध्ये एकदा 50,000 रुपये पण टाकते, कारण तिचा अॅन्युअल बोनस पण असतो। इंटरेस्ट रेट कमी होण्याच्या कारणामुळे तिचे महिन्याचे 1,000 रुपये वाचतायत, तर पूजा ते पण ईएमआय मध्ये टाकते, तर तिचा मंथली ईएमआय 3,500 ते 4,500 पर्यंत वाढतो। मग तुम्ही आता बघू शकता की तिचा लोन 2034 मध्ये संपेल,
म्हणजे 12 वर्ष अगोदरच. पण कथा अजून संपली नाहीये. आता ऍडिशनली आपण असं अज्युम करूया की नेक्स्ट 8 ते 10 वर्षामध्ये पूजाचे कमीत कमी 1 ते 2 जॉब्स तरी चेंज होतीलच, जेणेकरून पूजाकडे थोडीफार लिक्विडिटी येईल. नॉर्मली जॉब चेंज मध्ये तुमची सॅलरी 1 ते 2 लाख रुपये वाढतेच. जर तुमचा बेस जास्त आहे तर तुमची अजून जास्त पण होऊ शकतात. पण कन्झर्वेटिव्हली आपण असं अज्युम करूया की पूजाकडे टॅक्स वगैरे कापून 1.5 लाख उरतात, जे ती होम लोन साठी यूज करू शकते. आता तुम्ही बघू शकता की पूजाला नोकरी बदलून मिळालेले 1.5 लाख हे एक वेळेचे पेमेंट आहेत. म्हणजे आपण अज्युम करूया 3 ते 4 वर्षानंतरच. हे सगळं करून कर्जाची मुदत 20 वर्षापासून फक्त 11 वर्ष राहिली. त्याच वेळी पूजाचं एकूण पेमेंट 62.5 लाखावरून 45 लाखांवर आलंय. थोडंसं प्लॅनिंग करून 17 लाखांचा फायदा. आता तुम्ही हे स्ट्रॅटेजीज यूज करून तुमचा लोन लवकर फेडू शकता. ऑब्व्हियसली तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की जेवढं सोपं हे व्हिडिओमध्ये दिसतंय तेवढं नाहीये. ही एंटायर थिंग प्लॅन करायला तुम्हाला खूप जास्त डेडिकेशन द्यावं लागेल. तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा.